हे 10 फायदे माहित असते ना तर तुम्ही मेहंदी लावणं कधीच स्किप केलं नसतं. तुमचा हेअर फॉल थांबतो आणि हेअर ग्रोथ झपाट्याने होते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मेहंदीचे असे 10 जबरदस्त फायदे आणि एक सोपी मेहंदी प्रोसेस जी की फारच कमी लोकांना माहिती. सो हेलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज पल्लवी. जर तुमचा खूप हेअर फॉल होत असेल किंवा हेअर खूप डल, ड्राय, फ्रीझी झालेले असतील किंवा हेअर ग्रोथच होत नसेल किंवा खूप सगळा डॅन्ड्रफ झालेला असेल, स्प्लिट एंड्स झालेला असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे एक नॅचरल 100% होममेड मेहंदी प्रोसेस जी की फारच कमी लोकांना माहिती आहे. सगळ्यात आधी तर फायदे सांगते, कारण फायदे माहिती नसतील तर आपण कन्सिस्टन्सी पण ठेवत नाही. केसांना मेहंदी लावायचे 10 फायदे. केस गळती खूप कमी होते. पांढरे केस नैसर्गिकरित्या झाकले जातात. केसांना मुळापासून मजबूती भेटते. डॅन्ड्रफ आणि स्काल्पला येणारी खाज कमी होते. कोरडे व रफ केस नॅचरली मऊ होतात. केसांना नॅचरल शाईन येते. फ्रीझी हेअर कंट्रोल होते आणि हीट आणि केमिकल डॅमेज पासून केसांचं प्रोटेक्शन होतं. स्काल्प थंड राहतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केसांची वाढ झपाट्याने होते. पण लक्षात ठेवा, हे सगळे फायदे रेग्युलर आणि योग्य पद्धतीने मेहंदी जर लावली तरच मिळतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगते जी 90% लोक चुकीचे करतात. लोक फक्त पाण्यासोबतच मेहंदी मिक्स करून लावतात आणि मग म्हणतात की माझे केस ड्राय आणि फ्रीझी झाले, कारण मेहंदी तुम्ही चुकीच्या पद्धतीने लावताय ना. तर आज मी तुम्हाला सांगते की मी मेहंदी कशी तयार करते. सगळ्यात आधी तर मी काय करते, 1 चमचा चहा पत्ती आणि 1 चमचा मेथी दाणा हे सगळं 2 ग्लास पाण्यात उकळून घेते. नंतर मी घेते मेहंदी पावडर. आता मी इथं हिमालयाचं मेहंदी पावडर यूज केलेलं आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे दही घेते ड्रायनेस कमी करण्यासाठी. त्यानंतर मेथी जी ऑलरेडी मी पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे हेअरफॉल कमी करण्यासाठी. त्यानंतर 1 चमचा आवळा पावडर किंवा शिकाकाईचं पावडर केसांमध्ये शाईन ऍड करण्यासाठी. त्यानंतर 1 चमचा भृंगराज पावडर रूट स्ट्रॉंग करण्यासाठी आणि 1 चमचा जास्वंदाचं पावडर घेते हेअर ग्रोथ साठी. आता तुम्ही म्हणसाल की इतके सगळे इन्ग्रेडियंट्स आम्ही कुठून आणायचे, तर टेन्शन नका घेऊ. मी जी ही मेहंदी तुम्हाला सजेस्ट केली ना हिमालयाची, त्यामध्ये ऑलरेडी हे सगळे इन्ग्रेडियंट आहे. तुम्ही ही मेहंदी पण यूज करू शकता. आणि आता लक्षात घ्या, ही जी स्टेप आहे ती सगळे लोक मिस करतात आणि रिझल्टच्या नावावर मग लोकांना 0 भेटतं. काय करायचं, एका काचेच्या बाउलमध्ये किंवा आयरनच्या बाउलमध्ये जर तुम्हाला खूप ब्लॅक केस हवे असेल तर तुम्ही आयरनचं बाउल पण यूज करू शकता. तुमच्या केसांच्या अकॉर्डिंग मेहंदी पावडर ऍड करायचं. मग त्यात थोडंसं दही आणि मग शिकाकाई, भृंगराज, आमला, मेथी हे सगळे पावडर व्यवस्थित ऍड करायचे. जर तुमचे केस खूप ड्राय असेल तर तुम्ही 1-2 चमचे कोकोनट ऑइल पण ऍड करू शकता. मी इथं माझं होममेड ऑइलच यूज करते. आता काय करायचं, आपण बनवलेली चायपत्ती आणि मेथीचं पाणी हळूहळू करून मेहंदी पावडर मध्ये ऍड करायचं. तर व्यवस्थित एकही गाठ न ठेवता याचं थिक पेस्ट बनवायचं आणि याला 4 ते 5 तासासाठी किंवा रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं. आणि हीच ती इम्पॉर्टंट आणि शॉकिंग टिप्स की मेहंदी जितकी जास्त फर्मेंट होईल रिझल्ट तितका फास्ट आणि छान दिसेल. आता लावायची कशी, तर दुसऱ्या दिवशी हलक्या ओल्या केसावर किंवा कोरड्या केसावरती मेहंदी आपल्या मुळापासून तर ते टोकापर्यंत एक एक सेक्शन करून व्यवस्थित लावायची. त्यानंतर शॉवर कॅप घाला. शॉवर कॅप नसेल तर तुम्ही पन्नी घालू शकता आणि जर तुम्हाला ह्या दोन्ही पण नसेल घालायचं तर तुम्ही तसंच राहून देऊ शकता. 3 ते 4 तास मेहंदी ठेवा. नंतर फक्त पाण्याने धुवा. शॅम्पू यूज करू नका, कारण शॅम्पू जर यूज केला तर मेहंदीचा कलर घट्ट होणार नाही. आता मेहंदी कधी लावायची आणि केव्हा लावायची, तर महिन्यामध्ये तुम्ही 2 ते 3 वेळास ही मेहंदी लावू शकता मी सांगितलेल्या पद्धतीनं. जर तुम्हाला मी वापरलेल्या मेहंदीची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.